सावी, प्रत्येक पाऊल खूप विचार करून टाकायचा, कारण तुझ्या प्रत्येक चुकीच्या पावलाची किंमत तुझ्या बापाला चुकवायला लागणार आहे. बघायची आहे कशी ही अशी. खूपच इमोशनल सीन झाला ना. माझ्या पण डोळ्यात पाणी आलं बघ. हिरा, तू काय केलंस ग माझ्या पप्पांसोबत? हे रक्ताचे डाग कसे त्यांच्या शर्टवर? सांग ना, काय केलंस तू? सावी, शांत हो सावी. तू जर एवढ्यातच कसलीस ना तर मग पुढे कसं होणार? कारण हे तर फक्त सुरुवात आहे. इथून पुढे खूप जास्त त्रास देणार आहे मी तुझ्या बापाला. आणि मी जे सांगते ना ते गप्पपणे ऐकायचं. तर पुढच्या वेळेला फक्त शर्ट नसेल, शर्ट मध्ये गुंडाळलेली बॉडी असेल तुझ्या बापाची. हे बघ, तू माझ्या पप्पांना काही करायचं नाहीस. काय नाही करायचं तू माझ्या पप्पांना. बोल बोल बोल, तुला काय पाहिजे? सांग मला, काय पाहिजे तुला? आता कसं? जो विचारायला पाहिजे तो प्रश्न बरोबर विचारलास तू. मला काय पाहिजे हे तुला चांगलंच माहिती. ज्या व्यक्तीवर माझं खूप जास्त प्रेम आहे ती व्यक्ती मला परत द्यावी. माझे धैर्य. प्रत्येक गोष्टीचं खापर सावीच्या डोक्यावर फोडायची गरज नाहीये. मी काही बोलत नाहीये याचा अर्थ असा नाही की तू तोंडाला येईल ते बोलशील. या सगळ्यात काय संबंध आहे सावीचा? काय संबंध आहे? आणि खरं मला काय वाटतं ते सांगू का? हे असलं कारस्थान जर कोणी करू शकतं ना, ते फक्त तुम्ही दोघं आहात. खरं आजपर्यंत माझा आनंद कधी पचलाच नाही ना तुम्हाला. हा, मी आता माझ्या बायको सोबत आनंदात आहे, सुखी आहे, आणि त्याच्यावरच विरजण टाकायचं म्हणून तुम्ही दोघांनीच हे केलं असणार. सोड त्याला. स्वतःच्या बायकोच्या चुकांचा खापर आमच्या डोक्यावर फोडायचा नाही. हिम्मत पण नाही करायची. आणि स्वतःच्याच घराला आग लावणारी नीच जमात नाही आमची. कळलं का? ते सोड. जिची एवढी कळवळून बाजू घेतोय का नाही, ती कुठे आहे? तुझी बायको कुठे आहे? माझे धैर्य परत दे सावी.
माझे धैर्य ना माझं आयुष्य आहे. मी माझ्या धैर्याशिवाय नाही जगू शकत. मी माझ्या धैर्याशिवाय कशी राहू, कशी जगू मी? म्हणून माझं धैर्य ना मला परत हवे. माझं धैर्य मला परत दे सावी. सावी माझं धैर्य मला परत दे ग, परत दे. आणि तुझ्या बाबांना घेऊन जा हा. मी त्यांना काही करणार नाही, काहीच करणार नाही. पण प्लीज मी तुझे हात जोडते, मला माझे धैर्य परत दे सावी, परत दे. काय झालं? अजूनही विचार करतेय? पण तुला तर तुझे बाबा हवे होते ना? हा? सावी, आता तू ठरवायचं, तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे की नाही. 24 तास देते मी तुला. या 24 तासात मला तुझा निर्णय कळला पाहिजे. बाप की धैर्य. तुझ्या म्हणण्यानुसार निर्दोष आहे ना ती? मग ती इथं का नाही? घरातले सगळे इकडे, फक्त तुझी बायको नाही. का मुद्दाम आली नाही ना ती इकडं? म्हणून खोलीमध्ये लपून बसली आहे? लाज वाटते का आमची? का भीती वाटते? का घाबरली आहे की बाबा आपण बाहेर आलो तर सगळेजण आपल्यावर संशय घेतील म्हणून? काय काय कारण आहे? सांग की, कुठे आहे तुझी बायको? सांग ना. आणि जर तसं नाही झालं तर मग बापाच्या श्राद्धाची तयारीच करून ठेवायची. आणि हो, तुला जर वाटत असेल तू पोलिसांना सांगशील, ते तुझी मदत करतील, तर तसं नाही हा. जर तू त्यांना सांगितलंस मग त्यांना घेऊनच बाबांच्या श्राद्धाला तुला यावं लागेल. हा, आणि श्राद्ध जरी घातलं ना तरी मी काय तुला सुखाचा संसार करू देत नसते. मी तुला असं काही करू देणार नाहीये. हे सगळं मी धैर्यांना सांगणार आहे, भाऊंना पण सांगेन. माझ्या पप्पांना मी तुला काही करूच देणार नाही. सावी, किती मूर्ख आहेस ग तू. नाही म्हणजे एवढं सगळं होईस तोपर्यंत मी तुझ्या बाबाला काय जिवंत ठेवणार आहे? जर चुकूनही कोणाला सांगितलंस ना, खास करून धैर्यांना, तर त्या क्षणाला तुझा बाप मेलेला असेल. आणि मग त्यानंतर तू काहीही कर, मला नाही फरक पडत. हा, पण तुझा बाप जेव्हा तुझ्या आयुष्यात नसेल ना, तेव्हा तुला किती फरक पडतो याचा नक्कीच विचार कर. विचार कर आणि निर्णय घे. सावी खाली का नाही आली? सांग की, कुठे तुझी बायको? अरे बोल ना, कुठे आहे? अरे गप्प बसा सगळे. काय चाललंय तुमचं? घरावर हल्ला झालाय, आग लागली आणि तुम्ही भांडताय.
तुम्हाला कळत नाहीये? घरातल्या सुनेच्या नावाने धमकी आली आणि तुम्ही धैर्य. या सगळ्यात सावीचा काही संबंध नाहीये आणि या सगळ्या बाबत तिला काही कळता कामा नाही. समजलं काय? ये धैर्य. धैर्य ते ना, तू पोलिसांना सांगशील, ते तुझी मदत करतील. जर तू त्यांना सांगितलंस मग त्यांना घेऊनच बाबांच्या श्राद्धाला तुला यावं लागेल. काय झालं? नाही काही नाही, ते शॉर्ट सर्किट झाले. मी इलेक्ट्रिशियनला कॉल केलाय, तो येऊन बघून जाईल काय ते. सो टेन्शन घेण्यासारखं काही नाही. चल तू चल चल. तुम्ही पण जा. आई, अगं काय कमाल आहे तू. हा म्हणजे कसला कडक प्लॅन बनवला तू. वाटलं पण नव्हतं बरं का की तू असला काहीतरी कडक प्लॅन बनवू शकते. कमाल. हा कमाल, हा कमाल आहे, कमाल कमाल. ह्यातलं मी काहीच केलेलं नाही. पण मग जर मी काहीच केलेलं नाहीये तर हे केलंय तरी कोणी? या घरावर, धैर्यांच्या प्रेमावर आणि मुजुमदारांची सून होण्यावर फक्त आणि फक्त माझाच हक्क आहे. आणि तो मी मिळूनच राहणार, तेही लवकरात लवकरच. काय घडलंय माझ्या पप्पांचं? धैर्यांना सगळं सांगायला तर पाहिजेच. खरं कसं सांगू? ती इरा काय करू काहीच कळना झालं. सावी, सावी काय झालंय? मला कळतंय तुला मगासपासून काहीतरी सांगायचंय मला. बोल की. नाही, काही नाही. आत्ता कुठे नव्याने सुरुवात करत होतो आपण सावी, आणि तितक्यात हे असं काहीतरी घरात घडलंय. पण सावी, यावेळी मी तुझ्या वाट्याला कसलाही आरोप येऊ देणार नाहीये. सॉरी धैर्य, खरंच सॉरी. खरंच जर पप्पा इराच्या ताब्यात असतील तर लई मोठा गुण होऊन बसल. तिचा काही भरोसा नाही. तिनं पप्पांना कुठं ठेवलं हे कळल्याशिवाय मला तुम्हाला काही सांगता येणार नाही. चोवीस तासातला अर्धा तास संपलाय. लवकर काय तो निर्णय घे. मला असं घाबरून नाही चालणार. मला सगळं धैर्यानं सांगायला हवं. धैर्य,
काय झालं सावी? बोल की. धैर्य, मला तुम्हाला लय महत्वाची गोष्ट सांगायची. सावी, तू आधी शांत हो. मी आहे ना इथं. मला जे काही असेल ते सांग. धैर्य, इरा इरा? इराचं काय? इरानं माझ्या पप्पांना स्वतःच्या ताब्यात ठेवलंय. काय? हो धैर्य, मगाशी आपल्या घरात जे काय झालं तेव्हा इरा आपल्या खोलीत आली होती आणि तिने पुराव्यानिशी मला दाखवलं की तिनं कसं माझ्या पप्पांना स्वतःच्या ताब्यात ठेवलंय. पप्पांना तिच्यापासून लय मोठा धोका आहे. ती कधी पण त्यांच्या जीवाचं बरं वाईट करू शकते. धैर्य, मला खूप टेन्शन आलं आणि तिने मला धमकी दिली. मी याच्यातलं तुम्हाला काही सांगितलं तर इराचाच फोन आहे. हाय सावी, कशी आहेस तू? बरी आहेस ना? मी तुला सांगितलं होतं ना, धैर्यांना काही कळता कामा नाही म्हणून. मग आता भोग तुझ्या कर्माची फळ. सावी, माझे पप्पा नाही, पप्पांना सावी? काही नाही होणार. सावी शांत हो. काही झालेलं नाही. सावी, सावी, काही झालेलं नाहीये. सगळं ठीक आहे. तू स्वप्न बघितलं असशील. सावी शांत हो. काही झालेलं नाहीये. सगळं ठीक आहे. धैर्य, मी बघतो. काय रे, काय झालं? काय झालं सावी? सावी, अगं अरे काय झालं? अगं वाईट स्वप्न बघितलंस का? हा? पप्पा, मला पप्पांचं स्वप्न पडलं. नाही रे, पाणी दे जरा. पप्पाला बघितलं? काय चाललंय हे सगळं? आधी ती धमकी आणि आता हिला पप्पांचं स्वप्न पडतंय. नाटक तर नसेल ना? सावी, अगं आज दिवसभर डोक्यात बाबांचा बऱ्याच वेळा विचार आला ना, म्हणून त्यांचं स्वप्न पडलं असेल. पण तू अजिबात काळजी करू नकोस. त्यांना काही झालेलं नसणार आहे. ते जिथं कुठं असतील ना, ते ठीक असतील. आपण लवकरात लवकर शोधून काढूयात त्यांना.
आणि सॉरी, सगळ्यांची झोप खराब झाली. तुम्ही जावा, आराम करा. धैर्य. सावीला काय लागलं तर आम्हाला कळ. आणि भाऊजी, खरंच काही लागलं वाटलं तर नक्की आवाज द्या हक्कानं. हं? काळजी घे. हं? सावी, काही झालेलं नाही. तू काही काळजी करू नकोस. आपण लवकरच तुझ्या पप्पांना शोधून काढू. हा, तू एक काम कर, तू ये, झोप इथं मांडीव. बावीस तास तुझ्या जगण्या मरण्याचा डिसिजन घेण्यासाठी आता तुझ्या मुलीकडे फक्त 22 तास उरलेत. या 22 तासात जर तिने मला डिसिजन सांगितला नाही तर मग तुझं वरचं तिकीट फाटलं म्हणून समजायचं. चोवीस तासातले 2 तास निघून गेले. आता कसं हुडकू मी पप्पांना?